शिक्रापूर चाकण महामार्गावरती अपघाताच्या घटना ताज्या असतानाच शेळगाव फाटा येथील रसिका हॉटेल समोरील खड्डा स्थानिक लोकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं पाहायला मिळतं। गेली 10 वर्षे हा खड्डा असाच असून अनेक अपघात या ठिकाणी होत असतात। तरीही सतत होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह सोबत बोलताना उपस्थित केलाय। चाकण शिक्रापूर महामार्गावरती अपघाताच्या घटना ताज्या असताना आता एकीकडनं प्रशासनाकडनं कामाची जी पद्धत आहे ती आता ग्रामस्थांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या माध्यमातून समोर आणले। जर बघितलं तर जो हा खड्डा आहे, मी कॅमेरामॅनला विनंती करेन, जो हा खड्डा आहे, हा खड्डा कशा प्रकारे पोहोचवण्यात आलेला आहे। एकंदरीत ही दिवसाची वेळ आहे, मात्र रात्रीच्या वेळेला हा जो खड्डा आहे इथं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। कोणत्याही प्रकारचं सिमेंट नाही आहे, कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती कॉन्क्रीटीकरण नाही आहे किंवा डांबरीकरण नाही आहे, फक्त दगड आणि मुरुम लावून हा रस्ता बुजवण्यात आला। ह्या रस्त्या संदर्भात ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, एकंदरीत चाकण शिक्रापूर जो हा महामार्ग आहे हा जणू मृत्यूचा सापळाच बनलेला आहे। दिवसामागे 2 अपघात होत आहेत आणि आता ही रस्त्याची अशी कंडिशन आहे, काय सांगाल, काय पुढील प्रतिक्रिया आहे? रस्त्याची कामं झाली पाहिजे, हे खड्डे बुजवले पाहिजे, इथं पांढरा पट्टा पण नाही येते, ह्या रस्त्याचं लवकरात लवकर काम झालं पाहिजे जेणेकरून हे अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यायला पाहिजे सरकारने। तरी आता दिवसाला किती अपघात होतात? 2-3 अपघात होत राहतात। 2-3 अपघात हो, आरामशीर होतात। आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत, आता काय सांगाल, ही जी पद्धत आहे खड्डा बुजवण्याची योग्य आहे? खड्डा जवळजवळ 10-12 वर्ष झाले खड्डा हा खड्डा बुजवला तरी परत खड्डा डबल होतोय। हा खड्डा व्यवस्थित बुजवला गेला पाहिजे। आणि आता सध्या खड्डा कमी असतो, पाऊस काळात जास्त वाढतो, तर कमीत कमी रोजचे 2-4 लोक पडतात, कमीत कमी रोजचे। प्रशासनाला काय आवाहन करा? प्रश्न रस्ता झाला पाहिजे, हा रस्ता होणे गरजेचं आहे। बरं, ही दिवसाची वेळ आहे, रात्रीच्या वेळेला इथं मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात असं ग्रामस्थांकडनं कळलं। आता हे रात्री टाकले हे खड्डे, तो रात्री तर 2 दिवसांनी परत ते गाड्यांनी निघून झाला, तर तो व्यवस्थित बुजवला गेला पाहिजे ना। जर बघायला गेलं तर जो शिक्रापूर चाकण महामार्ग आहे हा सध्या स्थानिक ग्रामस्थांसाठी जणू काय मृत्यूचा सापळाच बनला। याचं जागतिक उदाहरण म्हणजे हा खड्डा। गेल्या 10 वर्षापासून हा खड्डा अशाच परिस्थितीमध्ये असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। नेमकी प्रशासनाला जाग कधी येणार, अजून किती बळी गेल्यावर प्रशासन खडबडून जागा होणार, असा संतप्त सवाल इथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। कॅमेरामन ओमकारसह मी शुभम, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शिक्रापूर।